सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आता चालू झाला आहे श्रावण महिना आणि आपण आज उपवासाची पहिली रेसिपी बघतो आहे, ते म्हणजे उपवासाचे खमंग आणि कुरकुरीत असे डोसे। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर डोसे बनवण्यासाठी मी घेते आहे 1.25 वाटी भगर। ही भगर आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। भगर धुवून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालून ठेवायचं आहे भगर भिजण्यासाठी। तर जर तुम्हाला सकाळी डोसे हवे असतील तर तुम्ही रात्रीच भगर भिजवून ठेवायची आहे आणि जर संध्याकाळी तुम्हाला डोसे बनवायचे असतील तर तुम्ही दुपारीही भगर भिजत घातली तरीही चालणार आहे। 2 ते 3 तास सफिशियंट आहेत ही भगर भिजण्यासाठी। तर आपल्याला 1 वाटी साबुदाणाही लागणार आहे, एक छोटी वाटी साबुदाणा लागणार आहे आपल्याला। तर मी साबुदाणाही भिजत घालते, मी एक्स्ट्रा साबुदाणा भिजत घातला आहे, पण तुम्हाला दाखवते की या प्रकारे थोडंसं वरती पाणी शिल्लक ठेवायचं, साबुदाणा छान फुलतो। आता दुसऱ्या दिवशी मी आधी उपवासाची चटणी बनवून घेण्यासाठी अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा वाटलेली लवंगी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 ते सव्वा चमचा दही, 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ घालते आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरला छान वाटून घ्यायची चटणी। आता वाटलेली चटणी मी डब्यात काढून घेते आहे का आता आपल्याला यावर फोडणी घालायची आहे, त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाल्यावर मी आधी पातेलं खाली उतरवून घेते आहे, मग त्यावर 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तेलात आणि ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये ओतायची या प्रकारे आणि छान असं चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपली चटणी तर खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आता आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे डोस्याचं। तर भगर आपण जी रात्रीच भिजत घातली होती त्यातलं शक्य होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे, थोडंफार पाणी शिल्लक राहिलं तरी हरकत नाही आहे। ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो आहे आणि अर्धी वाटी भिजलेला साबुदाणा, एक अंदाज सांगायचा तर 5 ते 6 चमचे साबुदाणा पोहे घ्यायच्या चमच्याने। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, ज्या प्रकारे आपण नॉर्मल डोशाचं बॅटर तयार करतो त्याच प्रकारे छान बारीक वाटायचं आहे। वाटून झाल्यावर हे बॅटर आता मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून छान ते भांडं विसळून घेतलं आहे। आता आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा बटाटा, तो मी साल काढून घेतला आणि किसणीने किसून घेते आहे। या प्रकारे मीडियम असा किस केला आहे मी, याचा जास्त जाड नाही केला, तो पण आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे। आता अर्धी वाटी साबुदाणा अख्खा आपल्याला लागणार आहे, अर्धी वाटी म्हणजे ही छोटी वाटी आहे। पुन्हा 4 ते 5 चमचे साबुदाणा आपण घालतो आहे यात, अख्खाच साबुदाणा लागणार आहे आपल्याला यात। तर आता आपण अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं हलवून घेतो आहे आपण हे। तर मला आता हे बॅटर थोडंसं घट्ट असं वाटतं आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी घालून घेते यात आणि लवंगी मिरची वाटलेली घालते आहे 1 ते सव्वा चमचा। तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकतात मिरचीचं। तर आता मी तवा ठेवते आहे गॅसवर। आता 1 चमचाभर तेल घालून छान असं स्प्रेड करून घेते आहे तव्यावर आणि ज्याप्रमाणे आपण नॉर्मल डोसे लावतो त्याच प्रकारे आपल्याला हे डोसे लावून घ्यायचे आहेत। आता डोसा लावून झाल्यावर कडेने मी त्याच्यात तेल सोडते आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला, ते मिनिटभर पण लागत नाही डोसा होण्यासाठी। तर त्याच्या असे काठ असे त्याचे चॉकलेटी झाले की ते आपल्याला काढून घ्यायचे आणि आधी आपण कडा सोडून घ्यायचा आहे डोशाचा आणि मग तो उलटा करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा जाळीदार असा आपला डोसा झालेला आहे रेडी। तो मी आता काढून घेतला आहे, सर्व करते आणि अजून एक डोसा लावून घेते आणि आता आपला कुरकुरीत खमंग असा डोसा खाण्यासाठी तयार झाला आहे। ही रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करून बघा, खूपच अप्रतिम अशी याची चव लागते। आवडलं की मला कमेंट करायला विसरू नका। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।